नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे. संच मान्यता 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, संच मान्यता 2025-26 नुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जे होणार आहे ते तात्काळ करण्याबाबत शासनाकडून 2 परिपत्रक निर्गमित झालेले आहे. तर त्या परिपत्रकामध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहे, काय माहिती दिली आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संच मान्यता 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. संच मान्यता पूर्ण झालेली आहे आणि शिक्षणाधिकारी लॉग इनवर सुद्धा आलेली आहे. लवकरच आपल्या शाळा लॉग इनवर ते आपल्याला पाहता येणार आहे. तर मित्रांनो, ही जी संच मान्यता आहे ही झाल्यानंतर अतिरिक्त झालेले जे शिक्षक असणार आहे त्यांचं समायोजन लवकरात लवकर करण्याबाबत शासनाकडून परिपत्रक निर्गमित झालेले आहे. तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, संच मान्यता 2025-26 संदर्भात अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. तर बघा, शासनाच्या शिक्षण विभागाकडून हे जे परिपत्रक आहे 20 फेब्रुवारी 2026ला निर्गमित झालेलं आहे आणि या अगोदर 4 फेब्रुवारीला सुद्धा एक परिपत्रक निर्गमित झालेलं होतं. तर बघा, अगोदर या पत्राची आपण माहिती बघून घेणार आहोत. तर बघा, आत्ता हे पत्र आलेलं आहे, अतिशय तात्काळ असणार आहे आणि हे शुद्धीपत्रक असणार आहे. तर बघा, शुद्धीपत्रक इथे लिहिलेलं आहे 20 फेब्रुवारी 2026ला हे निर्गमित झालेलं आहे. तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय इथे दिलेला आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. संदर्भ दिलेले आहे मित्रांनो मागील पत्रांचे 15/3/2024, त्यानंतर 29/11/2025 आणि 4/2/2026ला जे पत्र निर्गमित झालेलं होतं त्या परिपत्रकाचं इथे संदर्भ दिलेला आहे. तर बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संचालनालयाकडून संदर्भ क्रमांक 3 दिनांक 4/2/2026च्या पत्रान्वये सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजन कार्यवाहीबाबत वेळापत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. संचालनालयाने संदर्भ क्रमांक 3 दिनांक 4/2/2026च्या पत्रामधील परिच्छेद क्रमांक 6 मधील पहिल्या ओळीत नमूद सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार ऐवजी 2025-26च्या संच मान्यतेनुसार असे वाचावे. तर मित्रांनो, जे 4 तारखेला पत्र आलेलं होतं ते आपण आता बघणारच आहोत. तर त्या पत्रामध्ये एक मिस्टेक होती. सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार असं ते टाईप करण्यात आलेलं होतं, परंतु तिथे त्याऐवजी सन 2025-26 असं तिथे वाचायचं होतं. तर बघा, दिनांक 4/2/2026ला जे परिपत्रक निर्गमित झालेलं होतं शासनाकडून समायोजनाबाबत, त्या परिपत्रकाची माहिती आपण आता जाणून मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून हे परिपत्रक दिनांक 4 फेब्रुवारी 2026ला निर्गमित झालेलं होतं. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक गृहमुंबई. विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत. तर या पत्रानुसार मित्रांनो संपूर्ण इथे सूचना वगैरे देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार समायोजन जे आहे ते होणार होतं. तर या पत्रामध्ये एक छोटीशी चूक झालेली होती. तिथे संच मान्यता 2024-25 नुसार असं टाईप करण्यात आलेलं होतं, परंतु ते आपल्याला 2025-26 असं वाचायचं होतं. तर बघा, त्याचं शुद्धीपत्रक जे आहे ते आपण आता बघितलेलं आहे. तर बघा, उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शासन निर्णय दिनांक 25/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसाराची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे. संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. तर संपूर्ण माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे. तर इथे बघा, आपण जे महत्त्वाचं असणार आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदाचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी, रिक्त पदाचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासहित संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दिनांक 31/3/2026 पर्यंत सादर करावा.
सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे. तर बघा या समायोजनाचं जे वेळापत्रक आहे ते सरळ आपण आता इथे जाणून घेणार आहोत. तर बघा सन 2025-26 समायोजन वेळापत्रक. तर बघा जिल्हास्तर दिनांक 13/2/2026 20/2/2026. तर बघा 13/2/2026 रिक्त जागा संवर्ग विषय इयत्तानिहाय तात्पुरती यादी घोषित करणे तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे. 20/2/2026 आक्षेप हरकती घेणे जिल्हास्तर असणार आहे. त्यानंतर 25/2/2026 रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे आणि त्यानंतर 3/3/2026 समुपदेशनाद्वारे समायोजन करणे. तर हे जिल्हा स्तरावरचा जे वेळापत्रक आहे अशा पद्धतीचं असणार आहे. त्यानंतर विभाग स्तर जे असणार आहे ते असणार आहे 6/3/2026 ला विभाग स्तरावर यादी सादर करणे. त्यानंतर 10/3/2026 विभाग स्तरावरील रिक्त जागा संवर्ग विषय इयत्तानिहाय तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे. त्यानंतर 16/3/2026 आक्षेप किंवा हरकती घेणे हे असणार आहे विभाग स्तरावरचं. 20/3/2026 असणाऱ्या रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे आणि 25/3/2026 विभाग स्तरावर समुपदेशनाद्वारे समायोजन करणे आणि राज्यस्तर असणार आहे 31/3/2026 राज्यस्तरावर यादी सादर करणे. तर बघा उपरोक्त प्रकरणी सन 2025-26 च्या संच मान्यतेनुसार रिक्त अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन वरील वेळापत्रकानुसार करण्यात यावे. महेश पालकर शिक्षक संचालक आणि शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक विभाग आणि इकडे माध्यमिक विभाग. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे जे पत्र आहे हे अतिशय महत्त्वाचं पत्र दिनांक 4 फेब्रुवारी 2026 निर्गमित झालेलं होतं आणि याचं जे शुद्धीपत्रक आहे जे आपण काही वेळापूर्वी बघितलेलं आहे ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 निर्गमित झालेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही अपडेट आहे आपल्या शिक्षकांसाठी आणि या बाबतीत आपल्या संघटनेच्या मार्फतीने काही निवेदनं वगैरे देणं सुरू आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो या दोन्ही पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.